नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरी नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या शहरातील विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसह माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पालिकेच्या कार्यालयीन वेळेत दाखल होऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी करत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना धारेवर धरत काम का केली जात नाही, शहराची काय अवस्था झाली आहे, शहरातील सर्व भागातील रस्त्याची काय दुरावस्था झाली आहे, शाळा सुरू झाल्या, लहान मुलांना व सायकलवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जात असताना रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात पडून जखमी होत आहेत. शहरात पाय तर सोडा, पण वाहनावरही जाताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. शहरातील वाड्या वस्त्यावर रस्त्यावर मुरुम तर टाका. शहरात आरोग्याची काय अवस्था झाली आहे, तुम्ही का लक्ष देत नाही? शहरातील कामे का ठप्प झाली आहेत? पावसाळा सुरू झाला तरीही रस्त्याची कामे का केली नाही? माणसं मेल्यावर रस्ते करणार का, असे अनेक प्रश्नांचा भडीमार करत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना धारेवर धरत काम सुधारण्याच्या सूचना केल्या. अन्यथा येणाऱ्या काळात मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. शहरातील कणगर रोडसह आदी रस्त्यांची झालेली दुरावस्थाबाबत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. अनेक ठिकाणच्या कामाची प्रशासकीय मान्यता आली असताना टेंडर का नाही? 3-3, 4-4 महिने टेंडर का झाले नाही? काही शुभमुहूर्त ठरवायचा होता का, असा सवाल तनपुरे यांनी केला. यावेळी दशरथ पोपळघट, अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, गजानन सातभाई, निलेश जगदने, राजू धनवटे, बाळासाहेब केळकर, अशोक आहेर, प्रदीप भुजाडी, प्रदीप राऊत, आप्पासाहेब वराळे, अरुण साळवे, विजय करपे, राजेंद्र शिंदे, पप्पू माळवदे आदी यावेळी उपस्थित होते. शहरातील आरोग्य सुविधाबाबत गांभीर्याने घेतले का जात नाही? बोर्डगल्ली, तनपुरे वाडी रोड, नवी पेठ, पाणीटाकी परिसर, आझाद चौक, खाटीक गल्ली, स्टेशन रोड, माळी गल्ली, मल्हारवाडी रोड, कणगर रोड परिसर आदी भागात आरोग्याचा बोजवारा उडाला आहे. राहुरी नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार भोर यांनी शहरातील अनेक मोकळ्या भूखंडावर अनेकांनी अतिक्रमण केली आहेत. तक्रार करूनही तुम्ही का चौकशी करत नाही? माझ्या घराजवळ अतिक्रमण झाले आहे, ते 2 दिवसात काढले नाही तर पालिकेच्या समोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा भैर यांनी दिला. तुम्ही शहरातील अतिक्रमण काढले, मग ते अतिक्रमण का काढले नाही? शहरातील शिवाजी चौक ते शनी मंदिर, कुलकर्णी हॉस्पिटलचा रोड 40 फूट रस्ता अतिक्रमण मुक्त केला का? न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अतिक्रमण काढले, ते फक्त सर्वसामान्यांचेच का? अतिक्रमण का काढले नाही, असा सवाल पत्रकार सुनील भुजाडी यांनी मुख्याधिकारी यांना केला. महाविकास आघाडीचं सरकार गेल्यापासून, जेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं शासन आलेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक आहेत, बॉडी सगळी बरखास्त 2021 सालीच झालेली आहे. पण मात्र या राज्य सरकारचा जेव्हापासून इथं राज्यात कारभार चालू आहे, राज्य सरकारकडून या नगरपालिकेला एकही रुपयाचा निधी, राज्य शासनाचा जो डायरेक्ट निधी असतो तो प्राप्त झालेला नाही. आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळात जवळपास 50-एक कोटी पर्यंतचा निधी हा राहुरी शहरामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत राज्य सरकारने उपलब्ध करून दिले होते. मग ते स्विमिंग टँक असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, कमानी असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या पाणी योजना, भूमिगत गटार, असे वेगवेगळ्या निधी, मोठ्या प्रमाणात निधी आपण या शहराला उपलब्ध करून देण्याचं काम केलं. त्यानंतर मात्र आता ह्या प्रशासक राजवटीमध्ये पैसे आणणं तर लांबची गोष्ट आहे, पण ज्या दैनंदिन नागरिकांना ह्याला तोंड द्यावं लागतं, समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याकडे देखील मोठं दुर्लक्ष नगरपालिकेचं होत आहे. माजी नगरसेवक आमचे सगळे लोकांचे प्रश्न घेऊन इथं अधिकाऱ्यांपुढे व्यथा त्यांची मांडतात, पण मात्र कुठलीही कारवाई या प्रशासनाकडनं होताना दिसत नाही. पावसाळा आलेला आहे, शहरातल्या रस्त्यांचं अक्षरशः धुळदाण रस्त्यांची झालेली आहे, सगळीकडे खड्डे पडलेले आहेत. बॉडी जेव्हा असते त्यावेळेस वेळेतच खड्डे बुजवायचं टेंडर काढलं जातं. आता आम्ही सगळ्यांनी येऊन इथं जाब विचारला, त्यावेळेस टेंडर आहे पण मात्र अजून खड्डे बुजवण्याचं काम चालू का केलं नाही, याचाही आम्ही त्या ठिकाणी आता जाब विचारला. मुरुम जे वाड्या वस्त्यावरती रस्त्याचं चिखलाचं साम्राज्य आहे, लोकांना सायकल, मोटरसायकल देखील चालवता येत नाही, तिथं देखील मुरुम टाकण्याचं देखील टेंडर आहे, ते देखील होताना दिसत नाही. अशा खरं या प्रशासक राजवटीमध्ये या सरकारच्या काळामध्ये कुणाचा अंकुश इथं राहिलेला नाही. निवडणुका देखील या सरकारनं लवकर घेतल्या नाही. आता जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेस निवडून आलेले लोकप्रतिनिधी येतील, पण मात्र आता सध्या मोठ्या अडचणींचा सामना या प्रशासक राजवटीमध्ये राहुरी शहराला करावा लागतोय. मी आमदार असताना बऱ्यापैकी महिन्याला जरी नगराध्यक्ष इथं नगरसेवक नसले तरी महिन्याला एकदा येऊन इथल्या बैठकी घेऊन काही ना काही तोडगा काढायचं काम आम्ही करायचो. जरी सरकार आमचं नसलं, पैसे मिळायचे नाही,
तरी देखील यांचा गाडा हाकण्याचं काम काही ना काही करायचो. पण सध्या मात्र कुणाचंच या ठिकाणी लक्ष नाही आणि म्हणून रस्त्यांची मोठी बिकट परिस्थिती झालेली आहे. सारखं थोडासा पाऊस झाला की तिकडं मुळा धरणावरची लाईट जाते, पाणी पुरवठा विस्कळीत होतो. या जे घंटागाडीचे कर्मचारी आहेत, ठेकेदार आहेत, त्यांचा देखील वरून शासनानं निधी काही कमी केल्यामुळं त्यांचे पगार द्यायला अडचण पालिकेला होतीये. राज्य शासनाचं दुर्लक्ष असेल, इथं प्रशासकाचं दुर्लक्ष असेल, अक्षरशः जे काही सॉफ्टवेअर आहे यांचं नगरपालिकेचं, जिथं प्रॉपर्टी कोणाची आहे त्याचं नोंद असते, त्याच्यामध्ये इतक्या असंख्य राज्य सरकारने थोपवलं हे नगरपालिकेवरती सॉफ्टवेअर. नुसत्या राहुरी नगरपालिकेवर नाही तर राज्यातल्या बऱ्याचशा नगरपालिकांना सॉफ्टवेअर आहे. तिथं मालमत्ता धारकांची नावं चुकतात, त्याच्या लवकर दुरुस्त्या होत नाहीत. असं सगळं राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांचं प्रशासन कुठेतरी ढेपाळ्यासारखं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि राहुरी शहरातल्या नागरिकांच्या व्यथा या ठिकाणी मांडण्याकरता आज आम्ही सगळे इथं आलो. सीओनकडे त्या व्यथा मांडल्या. काही तर इतक्या चुका त्या ठिकाणी दिसत आहेत. खरं या जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी कोर्टाच्या बाजूला मोठा रस्ता हा पूर्वी डीपीसीतून आपण त्यावेळेस पैसे आणून केला होता. त्या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. मी आमदार असताना सीओना सूचना केली होती की डीपीसीतून त्याच्याकडे पैसे तुम्ही मागा आणि त्या रस्त्याला प्रायोरिटीने काम करा. मोठा वर्दळीचा रस्ता आहे. 70 लाख रुपये त्या रस्त्याला जवळपास मंजूर झाले. फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. फेब्रुवारी महिन्यामध्ये लगेच त्या महिन्यामध्ये खरं टेंडर होऊन त्या रस्त्याचं काम आतापर्यंत होणं अपेक्षित होतं. पण मात्र यांच्यावर काय दबाव आहे मला कळत नाही. 4 महिने तब्बल आम्ही वेळोवेळी सूचना करायचो, टेंडर करा. नाही, वरून काय सूचना आहेत, वरून म्हणजे कोणाकडून? हा वरचा आका नेमका कोण आहे की टेंडर करू नका म्हणायला लावणारा? 4 महिने अक्षरशः झाले आणि ते टेंडर त्या ठिकाणी झालं नाही. आता पावसाळ्यामध्ये टेंडर फ्लॅश केलेलं आहे. ते देखील काही 2 कोटी रुपयाची काही जिल्हा नियोजनची किंवा काही नगरोत्थानची जी रुटीनली पालिकेला पैसे मिळतात त्यातली पण काही कामं होती. तर 2 कोटी. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.